चला तर स्वागत आहे तुमचं मुक्ताज किचनमध्ये. आज आपण बनवणार आहोत मकर संक्रांतीसाठी तिळाचे लाडू. तिळगुळ खा आणि गोड गोड बोला. सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. चला तर आपण बनवणार आहोत. सर्वप्रथम गूळ हा बारीक करून घेऊ. व्यवस्थित असा गूळ बत्तीने बारीक 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 कापून घ्यायचा आणि गूळ एकदम असा बारीक करायचा. बत्तीने व्यवस्थित कापता येतं किंवा खिसणी वगैरे असेल तर त्याच्याने तुम्ही काढून घेऊ शकता. नंतर तीळ वगैरे व्यवस्थित स्वच्छ धुतलेले येतं, वाळवलेले. परत हे तीळ असे व्यवस्थित भाजून घ्यायचे. घ्या तीळ भाजून. आणि शेंगदाणे पण मी भाजून असे सोलून ठेवलेले आहेत व्यवस्थित. सालपट वगैरे काढून घ्यायचे त्याचे. आणि हे तीळ असे बघा चटचट असे वाजेपर्यंत चांगले लालसर, थोडेसे लालसर होऊ द्या. एकदम असे जाडसर तळाची कढई घेतली ना, नाही म्हणजे करपणार नाही, काय नाही. आणि शेंगदाणे असे थोडे थोडे असे कुटून घ्या, कारण ते खूपच मोठे मोठे दिसत होतं. थोडे थोडे अर्धवट कुटले. कढईत थोडंसं तूप टाका आणि नंतर थोडंसं पाणी टाका आणि गूळ घालून घ्या त्याच्यामध्ये व्यवस्थित. गूळ हा चिकट आहे त्याच्यामुळे चिक्कीचाच गूळ घ्या. चिकटपणा जास्त असतो कारण लाडू पण छान होते आणि थोडेसे हे होतात, कडक पण होते. कोणाला नरम आवडतात, पण आता आमच्या घरी तरी सगळ्यांना कडकच आवडतात. तर हे आपले झालेत शेंगदाणे थोडे थोडे कुटून. इलायची घ्या आणि हे पण बारीक करून घ्या खलबत्त्यामध्ये. थोडीशी वरून साखर टाका. हे पाक बघा, एक तारी चाचणी घ्यायची आहे. असं गोळी झाली ना की लगेच समजायचं की हे लाडू व्यवस्थित होतात. जेवढे तुम्हाला असं कडक लागणार आहे तेवढं म्हणजे तुम्ही घट्ट करू शकता ती चाचणी. हे टाकून घ्या पटपट आणि व्यवस्थित हलवून घ्या. आणि आयुर्वेदाच्या नुसार पण तीळ हे बलवर्धक मानले जातात आणि हिवाळ्यामध्ये हे वापरणे फायदेशीर मानलं जातं. तिळामध्ये पोषण तत्वाचा खजिना असल्यामुळं हे आपल्या शरीराला खूप चांगले असते. तसेच गूळ हा पण लोहाचा पदार्थ आहे. आणि हे बघा छोटे छोटे लाडू असे हे बनवून घ्या. हे लाडू खाणे पण आपल्या शरीरासाठी थंडीच्या दिवसामध्ये खूप चांगले आहे. थंडीच्या दिवसात जास्त प्रमाणात खाल्ले जातात तीळ. आणि शरीराचे तापमान पण नियंत्रित ठेवण्यासाठी गूळ, तीळ हे खाल्लेले खूप चांगले असते. तिळाच्या आपण वड्या बनवू शकतो, लाडू बनवू शकतो, पोळ्या पण बनवू शकतो. आता ही मी तुमच्याशी शेअर केलेली ही रेसिपी आहे लाडूची. परत मी तुमच्याशी शेअर करणारच आहे तिळाच्या वड्या पण कशा बनवायच्या ते. आणि तुम्हाला माझी रेसिपी वगैरे आवडत असेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि हे बघा लाडू आता सगळे संपलेत आपले बनवायचे. हे सगळे मस्त लाडू बनवून तयार झालेले आहेत संक्रांतीसाठी. असे छोटे छोटेच लाडू हे करून घ्यायचे. आणि कढईला चिटकलेलं जर व्यवस्थित निघत नसेल तर एखाद्या वेळेस आपण गॅसवर पण थोडंसं गरम करून घेऊ शकतो. झाले हे आपले बघा लाडू कसे मस्त तयार झालेले आहेत. या लाडू खायला सगळेजण. झाले मकर संक्रांती.